Good morning, students. Today we are going to discuss the concept of radius of gyration. So, in last lecture we have discussed the moment of inertia, its physical significance. We have calculated moment of inertia of ring and moment of inertia of disc. आपण दोन बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस केलेले आहेत. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अँड व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. अजून भरपूर डिफरंट बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डिराइव्ह करायचे आहेत, पण त्याच्यापूर्वी आपल्याला एक कन्सेप्ट बघायचा आहे. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन. So what is radius of gyration and what is physical significance of radius of gyration? ही कन्सेप्ट ह्या चॅप्टर मध्ये पुढे बऱ्याच ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे की रेडियस ऑफ गायरेशन, बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन किती आहे. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिकुलर टू इट्स प्लेन. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ what is radius of gyration of disk about tangent to the disk in its plane. डिफरंट ज्या ऍक्सिस ऑफ ओरिएंटेशन आहेत प्रत्येक बॉडीसाठी डिफरंट ऍक्सिस साठी जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे त्याला करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. सो व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन. सो कन्सिडर अ रिजिड बॉडी. आपण इरेग्युलर शेपची एक बॉडी कन्सिडर करूया. सपोज दिस इज अ रिजिड बॉडी. अतिशय सिंपल पॉइंट आहे. डेफिनेशन आपल्याला समजावून घ्यायची आहे, थोडीशी इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. सो दिस इज अ रिजिड बॉडी ऑफ एनी शेप. एक बॉडी घेतली आहे आपण, रिजिड बॉडी ऑफ एनी शेप, and this body is rotating about an axis passing through point O. एक axis of rotation आपला घ्यायचा आहे and this body is rotating about this axis passing through point O. Suppose this is axis of rotation passing through point O. This is point O and the axis is passing to the point O. So this is the axis of rotation and this body is rotating about this axis. समजा ह्या डायरेक्शन अशी रोटेट व्हायला लागले. So body consists of large number of particles. त्याच्यामध्ये large number of particles असतील. समजा फर्स्ट पार्टिकल आहे, सेकंड पार्टिकल आहे, थर्ड पार्टिकल आहे, फोर्थ, 5, 6, 7 एंड नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहित आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियासाठी फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to summation I goes from 1 to n mi ri square. This is the moment of inertia of this body. A rigid body of any shape having n number of particles having different masses m1 m2 up to mn, r1 r2 r3 up to rn with their perpendicular distances. त्या सगळ्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया that is given by I is equal to summation I goes from 1 to n mi ri square. आता लक्ष द्या, ह्या बॉडीचा मला रेडियस ऑफ गायरेशन काढायचा आहे. जसा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्सिस ऑफ रोटेशनवर डिपेंड आहे, एक्सिस ऑफ रोटेशनच्या पोझिशनवर डिपेंड आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास वर डिपेंड आहे, तसं रेडियस ऑफ गायरेशन ही जी फिजिकल क्वांटिटी आहे इट ऑल्सो डिपेंड्स ऑन पोझिशन ऑफ एक्सिस ऑफ रोटेशन. आपण एक पर्टिक्युलर एक्सिस ऑफ रोटेशन हा डिफाइन केला आहे. हा एक्सिस ऑफ रोटेशन आहे बॉडीचा. ह्या एक्सिस भोवती बॉडी रोटेट व्हायला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. I is equal to summation I goes from 1 to n mi ri square. ही व्हॅल्यू आपण I म्हणूया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज I. काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू याची मोमेंट ऑफ इनर्शियाची आणि ती किती आहे तर इतकी व्हॅल्यू आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज I. ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट गिवन एक्स ऑफ रोटेशन किती आहे I. आता ह्या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आपल्याला. पहिल्यांदा मी कन्सेप्ट फर्स्ट टाइम कन्सेप्ट डिफाइन करतो, कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन वरून तुम्हाला कन्सेप्ट कळणार नाहीये, कन्सेप्ट वरून आपल्याला डेफिनेशन कळेल. ठीक आहे. सो दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. आता मी काय करतो ना, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. कन्सिडर दिस बॉडी इज कॉम्प्रेस्ड टू सिंगल पार्टिकल. मास बदललेला नाही, याचा मास किती आहे. सो कॅपिटल M इज द मास ऑफ द बॉडी. I is the moment of inertia. This is the axis of rotation passing through point O. M is the mass. I is the moment of inertia. ठीक आहे. आता ह्या बॉडीला मी कॉम्प्रेस करून समजा एक पार्टिकल तयार केला. इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. कन्सिडर दॅट बॉडी इज कॉम्प्रेस्ड टू सिंगल पार्टिकल हॅव्हिंग निग्लिजिबल साइज बट मास सेम. मास किती आहे कॅपिटल M आहे पण त्याची साइज काय आहे निग्लिजिबल स्मॉल आहे. ही बॉडी मी कॉम्प्रेस करून एक पार्टिकल बनवला. सपोज दिस इज द पार्टिकल. त्याचं मास किती असणार आहे कॅपिटल M. आणि तीच बॉडी आहे. बॉडी कॉम्प्रेस केली. बॉडी इज कॉम्प्रेस्ड टू व्हेरी व्हेरी स्मॉल साइज, इनफायनाइटेबली स्मॉल साइज. ठीक आहे. मास मात्र किती आहे कॅपिटल M आहे. आता समजा ही जी बॉडी आहे जी मी कॉम्प्रेस केलेली आहे इट इज कनेक्टेड टू द स्ट्रिंग, मासलेस स्ट्रिंग. एका मासलेस स्ट्रिंगला मी कनेक्ट केली आणि इट इज रोटेटेड अबाउट दिस एक्सिस ऑफ रोटेशन. ह्या एक्सिस होती बॉडी रोटेट केली लाईक दिस, अशी रोटेट केली. या स्ट्रिंगचा मास निग्लिजिबली स्मॉल आहे. मास ऑफ द स्ट्रिंग इज व्हेरी व्हेरी स्मॉल. हा जो पार्टिकल आहे याचा मास कॅपिटल M आहे. ठीक आहे. Capital M is the mass of the body which is connected to the string, massless string. It is rotated in the
circular path about this axis. आता मला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, हाऊ टू कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. सपोज दिस डिस्टन्स इज स्मॉल आर. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलं होतं, स्मॉल बॉडी असेल, स्मॉल साईजची बॉडी असेल तर आपण डायरेक्ट फॉर्म्युलाइज करायचा मोमेंट ऑफ इनर्शियाला मास ऑफ द बॉडी इंटू डिस्टन्स स्क्वेअर, परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे m इंटू आर स्क्वेअर. मोठी बॉडी असेल प्रत्येक पार्टिकल साठी हा फॉर्म्युलाइज करायचा मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 r3 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर आणि सगळ्यांची ऍडिशन केले की टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. आणि हा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी किती आला आपला? इथं I आपण कन्सिडर करा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट दिस एक्स ऑफ रोटेशन इज इक्वल टू r. नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, पण हे सगळे पार्टिकल मी कॉम्प्रेस करून स्मॉल साइजची बॉडी कन्सिडर केली. इट इज अ व्हेरी स्मॉल इन साइज. इट इज रोटेटेड अबाउट दिस एक्सिस. रेडियस ऑफ सर्कल इज r. द डिस्टन्स ऑफ द बॉडी फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन इज r. m मास सेम आहे. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे स्मॉल r स्क्वेअर इंटू m म्हणजे m इंटू r स्क्वेअर. सो इन दिस केस मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr स्क्वेअर. मग समजा मी ही रेडियस कमी केली म्हणजे या स्ट्रिंगची लेंथ मी कमी घेतली, मास तीच आहे, बॉडी तीच आहे, फक्त हे डिस्टन्स मी कमी केलं तर काय होणार? मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार. समजा हे डिस्टन्स वाढवलं तर मास तेच आहे पण डिस्टन्स वाढलं, r वाढला, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. म्हणजे r जसं चेंज होईल तसं मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या सिस्टीमचा काय होणार? चेंज होणार. मग समजा मी r ची व्हॅल्यू अशी ठेवली, r ची व्हॅल्यू अशी ठेवली किती? समजा मी ठेवली k. r इज इक्वल टू k. नोटेशन आहे, स्टँडर्ड नोटेशन कन्सिडर करायचं आहे. हे जे डिस्टन्स आहे ते k इतकं ठेवलं आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया किती होणार? या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया होणार आहे I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया हा m कॅपिटल M इंटू k स्क्वेअर. k हे डिस्टन्स, असं डिस्टन्स ठेवलं की मोमेंट ऑफ इनर्शिया झाला mk स्क्वेअर. तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इथला मोमेंट ऑफ इनर्शिया जर सेम असेल, समजा इथे मी I डॅश म्हणतो, हे I डॅश. इफ I इज इक्वल टू I डॅश म्हणजे ही सिस्टीम मी कॉम्प्रेस केली. It is converted into single particle which is connected to the string and rotated in the horizontal circle or rotated in the circular motion. Then moment of inertia of the system varies with distance. So such a distance for which the moment of inertia in the second case becomes exactly equal to moment of inertia in the first case. तर अशा केस मध्ये हे जे डिस्टन्स असेल त्याला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. कन्सेप्ट करते का? म्हणजे आपण हे काय केलं? दिस होल मास इज कन्सिडर्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड टू द सिंगल पार्टिकल. सगळं मास हे एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालं असं म्हणतो आपण, मांडलेलं आहे. दॅट इज कन्सिडर्ड, दॅट इज कॉल्ड एज सेंटर ऑफ मास. म्हणजे ह्या बॉडीला मी एका पार्टिकल मध्ये कन्वर्ट केलं. सो दिस इज द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. ठीक आहे, जे मी एका पार्टिकलला कन्वर्ट केलेलं आहे आणि त्या बॉडीचं डिस्टन्स एक्सिस पासून दॅट इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन इफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज सेम इन द फर्स्ट केस. हा मोमेंट ऑफ इनर्शिया इथला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल तर ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू mk स्क्वेअर. I इज इक्वल टू mk स्क्वेअरला आपण इथे म्हणलंय I इज इक्वल टू I डॅश आहे, म्हणजे I डॅश ऐवजी आपण I घेऊ शकतो. सो I इज इक्वल टू mk स्क्वेअर म्हटला जो k आहे दॅट इज कॉल्ड एज अ रेडियस ऑफ गायरेशन. सो व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? द डेफिनेशन सांगतो लक्षात. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन? रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स. हे डिस्टन्स आहे, कोणती फिजिकल क्वांटिटी आहे? डिस्टन्स आहे. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन कशामध्ये मोजणार आपण? मीटर मध्ये मोजणार, लक्षात घ्या. सो रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स बिटवीन, कशामध्ये डिस्टन्स आहे? डिस्टन्स बिटवीन द पॉइंट ऍट विच रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन. कारण याच्यानुसार बदलणार ना ते रेडियस ऑफ, कारण हा एक्स ऑफ रोटेशन बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो, मोमेंट ऑफ इनर्शिया बदलला की हा बदलणार. सो रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द गिवन बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन हे डिफाइन असणं महत्त्वाचं आहे. मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess same moment of inertia. इथला मोमेंट ऑफ इनर्शिया, इथला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम पाहिजे. हा जर सेम असेल तर या डिस्टन्सला म्हणायचं रेडियस ऑफ गायरेशन. पुन्हा एकदा डिफाइन करतो, लक्ष द्या. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज डिस्टन्स बिटवीन एक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट at which whole mass of the body can be supposed to be concentrated so as to possess same moment of inertia. Radius of gyration of the body about given axis of rotation is defined as distance between axis of rotation and the point. कशामध्ये distance आहे? Axis of rotation and the point. कुठला point? At which whole mass of the body can be supposed to be concentrated so as to possess same moment of inertia.
सो दिस इज कॉल्ड एज अ रेडियस ऑफ गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा. तर ह्याच्यावर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. आपला बेसिक फॉर्म्युला मिळाला I इज इक्वल टू एम के स्क्वेअर मास ऑफ द बॉडी इंटू के स्क्वेअर, वेर के इज द रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे के स्क्वेअर काय मिळाला, के स्क्वेअर इज इक्वल टू I अपॉन एम. सो के काय मिळाला, के इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I अपॉन एम. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियाला जर मी मासने डिवाइड केलं आणि येणाऱ्या आन्सरचं स्क्वेअर रूट घेतलं, विल गेट रेडियस ऑफ गायरेशन. So radius of gyration is equal to square root of I upon m. What is m? M is the mass of the body, mass of the system. ही जी सिस्टीम आहे हा पूर्ण सिस्टीमचा मास आहे. समजा याच्यामध्ये चारच पार्टिकल असतील, प्रत्येकाचा मास सेम आहे m m m m, तर टोटल मास किती आला 4m. तरी आपल्याला 4m घ्यावं लागेल. म्हणजे एका पार्टिकलचा मास नाहीये, दिस इज द मास ऑफ द सिस्टीम. तर हा झाला रेडियस ऑफ गायरेशन. आता आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. हे रेडियस ऑफ गायरेशनचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे. जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा फिजिकल सिग्निफिकन्स बघितला. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज द फिजिकल क्वांटिटी विच अपोजेस एनी चेंज इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ रोटेशनल मोशन. म्हणजे हा रोटेशनल मोशन मधला इनर्शिया आहे. रोटेशनल मोशन मध्ये मोशन चेंज करण्याला जो अपोज करतो तो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोशन मधल्या चेंजला जो अपोज करतो तो मोमेंट ऑफ इनर्शिया. तसं हा रेडियस ऑफ गायरेशन काय इंडिकेट करतो, म्हणजे एखाद्या एक्सिस साठी एखाद्या बॉडीचा रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे म्हणजे काय. सो रेडियस ऑफ गायरेशन जास्त आहे म्हणजे काय बघा. सो दिस what is the physical significance of radius of gyration. This gives distribution of mass from the axis of rotation. Mass बॉडीचं ऍक्सिस पासून कसं डिस्ट्रीब्यूट झालंय, इट इज डिस्ट्रीब्युटेड व्हेरी क्लोज टू द एक्स ऑफ रोटेशन और इट इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द एक्स ऑफ रोटेशन. हे आपला रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यूवरनं कन्फर्म करता येतं. सो व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. इट गिव्स डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन गिव्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण एक लास्ट लेक्चरला डेरिव्हेशन घेतलं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. सपोज दिस इज अ रिंग ऑफ मास m and रेडियस r. याचा मास m आहे, रेडियस r आहे. दिस इज अ रेडियस कॅपिटल R. आणि सेकंड केस मध्ये आपण डिस्क घेतली ऑफ सेम रेडियस सेम मास. ही डिस्क आहे. So this is the disk of radius r and mass m. याची रेडियस सुद्धा किती आहे, r आहे आणि याचा मास सुद्धा m आहे. रिंग ऑफ मास m, डिस्क ऑफ मास m. रिंग ऑफ रेडियस r, डिस्क ऑफ रेडियस r. डायमेन्शन सेम आहे, मास सेम आहे. हे कधी पॉसिबल आहे, तर समजा ही बॉडी जर हेवी असेल, डेन्सिटी जास्त असेल, याची डेन्सिटी कमी असेल तर हे पॉसिबल आहे. सेम साईज आहे पण इथं मास मात्र काय आहे, सेम आहे. आपण कन्सिडर करूया ह्या दोन डिस्क आहेत, वेगवेगळ्या मटेरियलच्या डिस्क आहेत, दोन्हीची रेडियस सेम आहे, मास सेम आहे. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण काय बघितला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर. लास्ट लेक्चरला डेरिव्हेशन घेतलं आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. हे कन्सिडर करायचं आहे. मग ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे, पासिंग थ्रू सेंटर. इथं पण ऍक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन, पासिंग थ्रू सेंटर. इथं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय बघितला आपण, I इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. mr स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. आता हे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन करायचं आहे. तर ह्या केस मध्ये रेडियस ऑफ गायरेशन काय आहे बघा. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन इन दिस केस, रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I अपॉन m. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ I अपॉन m. I किती आहे, I mr स्क्वेअर अपॉन मास ऑफ द सिस्टम किती आहे, कॅपिटल M आहे. गेट्स कॅन्सल. इज इक्वल टू काय येणार, r. सो k इज इक्वल टू काय आला, r. सो इन केस ऑफ रिंग रेडियस ऑफ गायरेशन इज r. रिंगच्या बाबतीत एक्स ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल. व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग, रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू कॅपिटल R. असं डिस्क साठी फॉर्म्युला काय होतो रेडियस ऑफ गायरेशनचा. सो रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ I अपॉन m. I किती आहे, तर I ची व्हॅल्यू आहे mr स्क्वेअर बाय 2 अपॉन मास ऑफ द सिस्टम किती आहे, कॅपिटल M. गेट्स कॅन्सल. सो व्हॉट इज k, तर k इज इक्वल टू बघा स्क्वेअर रूट ऑफ r स्क्वेअर बाय 2 राहणार, म्हणजे r अपॉन रूट 2. k is equal to r upon root 2. तर हे दोन फॉर्म्युले कंपेअर करा. दोन्हीचा मास सेम आहे, रेडियस सेम आहे, पण याची रेडियस ऑफ गायरेशन r आहे, याची रेडियस ऑफ गायरेशन r अपॉन रूट 2 आहे. कोणती व्हॅल्यू जास्त आहे, इथं r आहे, इथं r बाय रूट 2 आहे. r ला आपण रूट 2 ने डिवाइड केले, 1.414 ने डिवाइड केले. रूट 2 ची व्हॅल्यू किती असते, 1.414. तर डेफिनेटली ही व्हॅल्यू कमी आहे, ही व्हॅल्यू जास्त आहे. मग ज्याची व्हॅल्यू जास्त आहे, रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू जास्त आहे, तिथं मास एक्सिसच्या जवळ इथं मास आहे का बघा, इथं मास नाही आहे. मास कुठं आहे, मास पूर्ण पेरिफेरीला आहे.
म्हणजे आर इतक्या ऍक्सिस पासून आर इतक्या डिस्टन्सवर मास आहे. इथं मात्र डिसला काय असतं तर ऍक्सिसच्या जवळ पण मास आहे. म्हणजे इथं क्लोज टू द ऍक्सिस सुद्धा मास प्रेझेंट आहे. इथं फक्त अवे फ्रॉम द ऍक्सिस मास प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू जास्त असेल तर मास डिस्ट्रीब्युशन कुठे आहे अवे फ्रॉम द ऍक्सिस आहे. के ची व्हॅल्यू कमी असेल तर मास डिस्ट्रीब्युशन कुठे आहे क्लोज टू द ऍक्सिस आहे. म्हणजेच हा काय इंडिकेट करतो डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर झालं का? ह्या दोन एक्झाम्पल वर क्लिअर होतं. जेवढं मास ऍक्सिसच्या जवळ आहे तेवढा रेडियस ऑफ गायरेशन कमी असणार. जेवढं मास ऍक्सिस पासून लांब आहे तेवढं रेडियस ऑफ गायरेशन काय असणार आहे जास्त असणार आहे. सो रेडियस ऑफ गायरेशन इज द फिजिकल क्वांटिटी which gives distribution of mass from the axis of rotation. If radius of gyration is less, mass is distributed close to the axis. If radius of gyration is more, the mass is distributed away from the axis. जेवढं radius of gyration जास्त असेल तेवढं mass काय असतं away from the axis काय होतं distribute होतं. So this is the physical quantity which gives distribution of mass from the axis of rotation. So this is the concept of radius of gyration and its physical significance. Last एक मी रिवाइज करतो बघा definition. What is radius of gyration? Radius of gyration about given axis of rotation is defined as distance between axis of rotation and the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated so as to possess same moment of inertia. What is physical significance of radius of gyration? Radius of gyration is the physical quantity which gives distribution of mass from the axis of rotation. If mass is distributed close to the axis, radius of gyration is very small. If mass is distributed away from the axis, radius of gyration is very large. म्हणजे सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर सेम मासचे असतील तर रेडियस ऑफ गायरेशन कुणाचा जास्त असणार तर हॉलो स्पियरचा. कारण हॉलो स्पियर मध्ये ऍक्सिसच्या जवळ मास नाही आहे. सगळं मास ऍक्सिस पासून लांब आहे. सॉलिड स्पियर मध्ये मास काय आहे ऍक्सिस जवळ आहे. इफ ऍक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ द स्पियर, सो इट गिव्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. थँक यू.